कासराळी तालुका बिलोली ते पाणी टंचाई व मूलभूत सुविधांअभावी नागरिकांचा घागर मोर्चा। बिलोली तालुक्यातील कासराळी गावात गंभीर पाणी टंचाईचा प्रश्न उभा राहिला असून विशेषतः वार्ड क्रमांक 1 मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रानोरान भटकंती करावी लागत आहे। सुमारे 7,000 लोकसंख्या असलेल्या या गावात मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। वार्ड क्रमांक 1 मध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने महिलांना व पुरुषांना दररोज लांब अंतरावर जाऊन पाणी आणावं लागत आहे। याशिवाय सांडपाण्याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली आहे। रस्ते व नाल्यांचा अभाव असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामोरे जावे लागत आहे। प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कासराळी येथे महिला व पुरुषांनी एकत्र येत घागर मोर्चा काढलाय। हातात रिकाम्या घागरी घेऊन काढलेल्या या मोर्चातून पाणी टंचाईची तीव्रता अधोरेखित करण्यात आली। आम्हाला तातडीने पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। स्थानिक प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी नांदेड प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड। तुम्ही सर्वजण तुम्हाला त्रास झाला म्हणून तिथे आले। ग्रामपंचायतकडून काही चुका झाल्या असतील तुम्ही अगोदर म्हणजे हात जोडून माफी मागतो। तुम्हाला पाणी येत नाही, पुन्हा नालीचे काही प्रश्न आहेत आपले प्रशासक असल्यामुळे थोडा आपला हलगर्जीपणा होतोय ग्रामपंचायतीला। 1-2 दिवस मागे पुढे होईल। साहेब मामाला माणसं लावली, कार्डूचा असेल किंवा नालीचा असेल किंवा पाण्याचा असेल त्यांनी लवकरात लवकर 4-5 दिवसामध्ये करून घ्या। पण पाणी उद्या सकाळ चालू करा। पाणी चांगलं येईल, पाणी भरपूर त्या हिशोबात एवढं काम माहिती होती पाणी कमी तुमच्या गावात जास्त वाया जाऊ देऊ नका। नळाला तुमच्या लावा, कोणाच्या नळाला पाणी आपलं पुण्याचं पाईपलाईन चार ठिकाणी फोडो ते पहिल्यांदा सांगा। जोपर्यंत 4 ठिकाणी जे काही खापराचे पाईप ते पहिल्याच्या काळातले खापराचे पाईप त्याच्यात बसले खपल्या हे 50% पाणी इकडे येऊ लागले खाली। आपल्याकडे 30% पाणी येऊ लागले। हे प्रश्न आजपासून नाही, आम्ही 5 वर्ष झाले बोंबारले। आपल्याकडे पाणी खाली आपलं झालं चढ आणि हे झालं उतार। तिकडे उतार, तिकडे प्लास्टिकची पाईप आपली सिमेंटची पाईप पाणी नाही तिकडली पाईपलाईन प्लास्टिकची आपली पाईपलाईन खापराची झाली आणि ती पाईपलाईन ब्लॉक कॉलर होते लोक होई गेला जाणार पाहिजे। आता इथून आले की फेल गेली आमची। आम्ही 5 वर्ष पहिले 10 वर्ष पाणी दोषकार आणल्या। आता मोठी योजना फेल गेली की 20 वर्ष आम्ही दोषकार आणल्या। आमचं इथं 3 तास भांडण झालं। सरपंच होता, उपसरपंच होता, गंगाधर पाटील होते, सगळे होते। 3 तास आम्ही भांडून घेतले या पाण्यावरील। ही 3 दिवस नाटक करून हे पाणी दाखवले, फोटो काढून घेतले सगळे गल्ली गल्लीला येऊन। तळमळी ना जीव तोडून ऐकले। याच्या पुढे साहेबापुढे 2 घंटे बोलले, कोणीच बोलले नाही। आज मला सांगा एवढी इथं याची गरज होती का? त्याचं आपण नळाला आपल्याला समजा त्या दिवशी टेस्ट करून देण्याचं साहेब त्याची जिम्मेदारी होती की नाही ते सांगा। आज आपण एवढं तीव्र पाणी टंचाईमध्ये आहोत। आज तुम्हाला कासराळीमध्ये काय म्हणाले? आज समजा आपण तुम्ही उद्या अर्ज द्या कासराळीमध्ये टँकरची व्यवस्था करा म्हणून व्हिडिओ काय म्हणते टेस्टिंग झाली तुमची।
टेस्टिंग झाली पाणी आहे पाणी उचलत आहे तुम्ही कसं चालू पैसे उचलते टेस्टिंग झाली आज तुम्ही व्हिडिओला अर्ज द्या आता आपण इथून व्हिडिओला फोन करतो मी बोलू त्यांना काय म्हणते तुमची टेस्टिंग झाली तुमच्या नळाला पाणी आले सगळीकडे फोटो काढले सगळीकडे युट्यूबला टाकले फोटो काढून घेतले पाणी आले का तुम्ही सत्य ऐका आपल्या ऐका नंतर ऐकून घ्या पाणी आले काय मी ज्या दिवशी टाकीत पाणी चाल नाही 420 रुपये फोटो काढला टाकीत पाणी चाल नाही उद्घाटन करायला खोट नाही उद्घाटन करायला घेऊन द्या की 8 दिवस माणसं भेटत आपलं 2 दिवसात बरोबर काय हरकत झालं काम किती वाढेल काही त्याच्यावर डिपेंड आहे हो साहेब तुमचं काय चालू हो जाऊ दे की 1000 रुपये लावून माणसाला का माणसं येण्यात भरायला पाहिजे ना साहेब 4 दिवस आपल्याला कुठे तुम्ही भरले तरच ते काम होणार आहे. कसं वाटतं पाणी नाही घेत? 4 दिवसात जर काम होत असेल तर तुम्ही 6 दिवसात आम्हाला आश्वासन द्या परंतु लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासन द्या साहेब काम आहे 5,000चं गर्दा होणारे 50,000 लोकांना अडचण होणारी ₹1,00,000 कामच आहे 5,000 मी ते वारंवार गेल्या वर्षी मी मागं लागून 4-5 ठिकाणी 5 लिटर ऍसिड आणून 2 ठिकाणी फोडून 2-3 वर्षाखाली ते तेव्हा सुरळीत पाणी चालू झालं ते होय पाईपलाईन आमची खापरी पाईपलाईन फार जुनी आहे त्याच्यामध्ये खपल्या बदलायचं त्याच्यामध्ये 5-10 लिटर ऍसिड टाकायचं ऍसिड टाकून पुणे इकडे घेऊन एक पाईप टाकून मध्ये टाकले की त्याचं पूर्ण खपल्या निघून जातं ते 1-2 ठिकाणी असेल तर आपलं 3 ठिकाणी करावं लागते तुम्हाला 5,000 रुपये लागतात लागू द्या पैशाचा विषय जास्त ठिकाणी जर असल्याने आपला वेळ जास्त लागणार आहे ना वेळ लागून द्या ज्या दिवशी पहिल्या काम चालू करा तुम्ही काम चालू करा 8 दिवस घ्या 8 दिवसात 15 दिवस घ्या पण काम चालू करा पण तसं नाही साहेब नाही, काम चालू करूनच घ्या ते मुद्दा. एक मिनिट लवकर उरकून घ्या आणि राहिला प्रश्न पैशाचा ऐका तुम्ही जिम्मेदार घ्या 5,000 लागत तर मी देतो नाही तुम्ही जाऊ, तुमचा विषय आता पैसे बी देतो म्हणजे ऐका ना कोणतीही गोष्ट. गरज आम्हाला आहे. गरज आम्हाला आहे. तिन्ही बाजूला तर तुम्हीच बोलत आम्ही कसं करा न्याय जनता म्हणून कोणाकडे मागावं? नवीन थोडा